महिला डॉक्टराच्या आत्महत्येनं खळबळ उडालेली आहे आणि या मुंडे कुटुंबाला भेटण्यासाठी मॅग्मोचे राज्य पातळीवरचं पथक देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे। नेमकं डॉक्टरांच्या संदर्भात चाललंय काय आणि जो कामाचा ओव्हरलोड असेल त्याचबरोबर ज्या पद्धतीनं संपदाच्या बाबतीमध्ये घडलं, अनेक वेळा तक्रारी करूनही त्या बाबतीत न्याय मिळाला नाही, तर मॅग्मोचे जे सदस्य आहेत त्यांनी मुंडे कुटुंबाची भेट देखील घेतली, त्यांचं सांत्वन देखील केलेलं आहे। मात्र आता त्यांची पुढची काय भूमिका असणार आहे आणि राज्यातील एकूण डॉक्टर कशा पद्धतीने काम करतात हे देखील आपण त्यांना विचारणार आहेत। माझ्यासोबत अध्यक्ष आहेत, काय सांगाल नेमकं या प्रकरणाचं आणि संपूर्ण जे प्रकरण घडतात राज्यभरामध्ये डॉक्टरवरती हल्ले असतील आणि ज्या पद्धतीने आज संपदाला आत्महत्येचं सारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं, काय तुमची भूमिका असेल? सुरुवातीला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जेवढे काही वैद्यकीय अधिकारी काम करतात आपापल्या कार्यस्थळी, हे सर्व एक कार्यस्थळी कसल्याही सुरक्षितता नाही आहे। ते सर्वजण असुरक्षित परिस्थितीमध्ये काम करत असतात, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत असतात। या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत असताना देखील वेगवेगळ्या प्रकारचा दबाव त्यांना सहन करावा लागतो। आता याच प्रकरणात आपण बघितलेलं आहे की संपदा मुंडे यांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स असतील किंवा वेगवेगळ्या MLC केसेसचे रिपोर्ट्स असतील, फिटनेस सर्टिफिकेट्स असतील, या वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रशासकीय स्तरावरून इवन त्याच्यामध्ये खासदार त्यांनी जे काही खुलासा केलेला आहे त्याच्यामध्ये खासदार, त्यांचे PA, पोलीस प्रशासन या सर्वांकडून त्यांना दबाव येत होता सर्टिफिकेटमधले जे काही मजकूर आहे तो चेंज करून देण्यासाठी। आणि संपदा मुंडे ह्या एक प्रामाणिक अधिकारी असल्यानं त्यांना ते चेंज करून देऊ शकत नव्हते किंवा त्यांना ते पटत नव्हतं। आणि याच माध्यमातून त्यांचे पोलीस प्रशासनाशी आणि आपल्या जे काही सिस्टीम आहे त्यांच्यामध्ये त्यांचा बेबनाव होता आणि या माध्यमातून त्यांच्यावर एक मानसिक तणाव येत होता। आणि या संदर्भात जे पत्र लिहिलं, वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील पत्र लिहिलं, चौकशी समितीला देखील सगळं सांगितलं होतं, त्याच्यावरती जर कारवाई झाली असते तर आज संपदा वाचले असते 100%। याच्यामध्ये जर वरिष्ठांनी वेळीच लक्ष घातलं असतं आणि त्यावर आवश्यक ती कारवाई त्या स्तरावर जर केली असती, त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन आहे, इव्हन आमचं वैद्यकीय प्रशासन आहे, त्याच्यामध्ये जर वेळीच कारवाई केली असती आणि त्यामध्ये वेळ लक्ष घातलं असतं तर कदाचित ही वेळ टळू शकली असती। आज आमचं यामध्ये आमचं स्पष्ट म्हणणं आहे की ही एक सुसाईड नसून ती एक प्लॅन्ड मर्डर आहे आणि ह्या प्रशासना त्याच्यामध्ये कारणीभूत आहे। तर याच्यामध्ये जे काही दोषी आहेत, मग ते पोलीस अधिकारी असतील, आमच्या वैद्यकीय प्रोफेशनमधले जे काही वरिष्ठ प्रशासन असेल, जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे। आणि वरती जे वारंवार अशा पद्धतीचे प्रकार घडतात, हल्ले घडतात, आता मॅग्मोची भूमिका काय? वारंवार या पुरोगामी महाराष्ट्र, आपण म्हणतो महाराष्ट्र प्रगल्भ विचारायचा आहे, पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्रामध्ये आमची भूमिका राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीनं जर आमच्या भगिनीला जर न्याय नाही भेटला तर आम्ही महाराष्ट्रामध्ये न्याय मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊ आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या संदर्भात आम्ही भेटणार आहोत आणि न्याय मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊ। कामाचा जो ताणतणाव आहे तो कशा पद्धतीने असतो, नेमकं ज्या पद्धतीने त्यांना PM करण्यासाठी ड्युटी पाठवणं महिला कर्मचाऱ्यांना, त्या बाबतीत असे प्रकार घडणं, काय मागणी असेल आणि आता नेमकं हे थांबण्यासाठी काय केलं गेलं? याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना जो राजकीय प्रेशर आहे, दबाव आहे, रिपोर्ट्स बदलून द्या म्हणतात, तर याच्यामध्ये कुठंतरी याला आळा बसला पाहिजे। आणि आळा बसण्यासाठी संपदानं जे 19/6ला पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचा उल्लेख आहे त्यांना याच्यामध्ये सहआरोपी करून शिक्षा झाली पाहिजे। त्यांनी त्याच्यात उल्लेख केला आहे, खासदार आणि त्यांचे PA त्यांनासुद्धा सहआरोपी केलं पाहिजे आणि एक उदाहरण निर्माण केलं पाहिजे की बाबा जसं न्यायपालिकेमध्ये कुठंही हस्तक्षेप चालत नाही, त्या पद्धतीनं वैद्यकीय तपासणीमध्ये कोणाचाही कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप, मग ते वरिष्ठ अधिकारी असो, पोलीस कर्मचारी असो किंवा राजकीय लोक असो यांचा, कारण की डॉक्टर हा पोस्टमॉर्टम किंवा MLC करताना जे काही त्याला दिसतं आणि जे काही फॅक्ट्स आहे त्याच्या आधारेच रिपोर्ट दिला जातो। म्हणजे हे उदाहरण साताऱ्याचंच नाही आहे, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही राजकीय पुढारी फोन करून सांगतात की याच्यामध्ये तुम्ही CLW द्या, हार्ड अँड ब्लंट किंवा हार्ड अँड शार्प ऑब्जेक्ट वापरा, सिम्पल इंजुरी द्या, ग्रीवियस इंजुरी कशासाठी? मग आम्ही कशासाठी शिकलो? जसं न्यायपालिकेमध्ये त्याचा हस्तक्षेप बिलकुल थांबला पाहिजे, हस्तक्षेप थांबला पाहिजे, सुरक्षितता भेटली पाहिजे आणि ड्युटी आवर्स पण फिक्स झाले पाहिजेत। याच्यामध्ये जो काही दबाव येतो, अतिरिक्त कामाचा ताण आहे, 24 तास तुम्ही एक मेडिकल ऑफिसर, 2 मेडिकल ऑफिसर, त्याच्यावर तुम्ही ती संस्था 24 तास चालवा म्हणून दबाव असतो आणि कुणीच चालवू शकत नाही आणि त्याच्यामुळं मग ते
थांबवत नाहीत आणि त्या दुष्टचक्रात अडकतात. त्याच्यामुळं राजकीय दबाव येतो. हा कुठंतरी थांबला पाहिजे. ड्युटी आवर्स पण फिक्स झाले पाहिजेत. आपण पाहतोय वैद्यकीय जे अधिकारी आहेत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत प्रामुख्याने त्या मागण्या देखील आपण बघितल्या. एकंदरीत ज्या पद्धतीने कामाचा वर्कलोड असेल, राजकीय हस्तक्षेप असेल, तो फक्त साताराच नाही तो बीडमध्ये होत असल्याचं देखील जे मॅग्मोचे सदस्य आहेत त्यांनी देखील सांगितलं आहे. त्यामुळे कुठंतरी थांबलं पाहिजे अशी मागणी आता महाराष्ट्र राज्य वैद्यकीय राजपत्रित अधिकारी संघटना आहे यांनी केलेली आहे. त्यामुळे नेमकं या संदर्भात काय भूमिका घेतली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.